महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल शिवसेनेचे उद्धव ठाकरे काय म्हणतात ते पहा। की ज्याप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये लाडली बहिणा ही एक योजना आहे, तसं हे सरकार लाडकी बहीण ही काहीतरी एक योजना आणते। माझं म्हणणं आहे जरूर आणा, लाडकी बहीण योजना आणा, पण तुम्ही आता मुली आणि मुलांमध्ये भेदभाव करू नका। लाडका भाऊ म्हणून पण आणा, लाडका भाऊ म्हणून पण योजना आणा आणि मुलींप्रमाणे मुलांना सुद्धा मदत करा। काँग्रेस आणि आम आदमी पार्टी जेव्हा फ्री मधल्या गोष्टी देत होते तेव्हा बीजेपी यांना म्हणत होते फ्री रेबडीज देत आहे। आता बघा तेच फ्री मध्ये 1500 रुपये दर महिन्याला देत आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सरकारी स्कीम बद्दल डिटेल मध्ये सांगणार आहे आणि या मागचा या शिंदे सरकारचा खरा हेतू काय आहे हे देखील सांगणार आहे। सर्वांना नमस्कार, मी विशाल नानाचे आणि तुम्ही पाहत आहात रिपोर्ट विथ विशाल। आता पहिला पॉइंट हा असेल, या राज्याची पॉप्युलेशन 11.2 करोड एवढी आहे आणि महाराष्ट्र राज्याचा सेक्स रेशो हा 925 एवढा आहे। म्हणजेच दर 1000 पुरुषांच्या प्रति 925 महिला असे आहे। हा डेटा वर्ष 2011चा आहे। आज मला बळजबरी हा जुना डेटा यूज करावा लागतोय, कारण वर्ष 2021 मध्ये जे सेन्सस होणार होतं त्याला गव्हर्नमेंट तर काही मूड मध्ये दिसत नाही। बरं ते काही असो, पण या डेटावरून एवढं कळते की महिलांना पुरुषांच्या बरोबर येण्यासाठी काहीतरी हेल्पची गरज आहे। पण आता महाराष्ट्रामध्ये महिलांची राहण्याची स्थिती ही 2011 आणि आता 2024 यामध्ये सेमच असेल का? दुसरा पॉइंट असा आहे की महाराष्ट्रामधील एस्टिमेटेड पर कॅपिटा इन्कम म्हणजे प्रति व्यक्ती इन्कम ही 2,15,000 रुपये अशी आहे। आता ही इन्कम काही दक्षिणेकडच्या राज्यांपेक्षा तर कमीच आहे, पण उत्तरेकडील राज्यांपेक्षा तर बरीच जास्त आहे, गुजरातला सोडून। आणि या 12 करोड पॉप्युलेशन पैकी जवळपास 30% लोक हे बिलो पॉवर्टी म्हणजे त्यांचा फॅमिली इन्कम हा 2.5 लाख पेक्षा कमी एवढा आहे आणि ते या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यासाठी एलिजिबल आहे। पण आता बाकीच्या लोकसंख्येचं काय? आपण सगळे टॅक्स भरतो आणि या योजनेला देखील आपणच फंड करणार आणि हे सारखे लोक करणार। या बजेटमध्ये 46,000 करोड रुपये प्रति वर्ष एवढे लागतील असे सांगितले आहे आणि आताच रिसेंटली या योजनेत सरकारने काही बदल देखील केले। काल त्यात काही बदल करण्यात आले आहे। 21 वर्षापासून 65 वर्षापर्यंत 5 एकराची जी अट टाकली होती, 5 एकराची जी अट टाकली होती ती अटही काढून टाकण्यात आलेली आहे। 15 दिवस नाही 60 दिवस अर्ज करण्याकरता दिलेले आहे। 60 दिवसामध्ये जे अर्ज करतील त्यांना 1 जुलैला त्यांनी अर्ज केला असं समजून 2 महिन्याचं पेमेंट मिळेल। त्यामुळे हे एस्टिमेटेड कॉस्ट अजून वाढू शकते। महाराष्ट्राच्या विरोधी नेत्यांनी मात्र या सरकारी योजनेला ऑक्टोबर 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीला जिंकण्याचे एक माध्यम म्हटले आहे। अहो यांनी कोविड मध्ये स्वतःचे फोटो सोडले नाही, त्याच्यामुळे हे फोटो कुठेही लावतील, पण फक्त सगळ्यांचे लावणार का नाही हा एक मोठा प्रश्न या सरकारमध्ये झालाय। कारण का 3 पक्षाचं हे ट्रिपल इंजिनचं सरकार, कधी डबल इंजिनचं सरकार, नक्की किती इंजिनचं सरकार हे कळत नाही आणि कुणाचे फोटो घेऊन कोण काय क्रेडिट घेतंय हे रोज आपल्याला त्यांच्या बॅनर वॉरमध्ये, महायुतीच ना, त्या महायुतीच्या बॅनर वॉरमधूनच आपल्याला कळतं। एखादी चांगली स्कीम सरकार आणत असेल तर ती चांगली गोष्ट आहे, पण 1,500 रुपयामध्ये एवढी आज महागाई आहे, 1,500 रुपयामध्ये आमच्या या महिला भगिनींना खरंच किती रिलीफ मिळणार आहे? तुम्ही योजना आणता तर योजना बहिणींसाठी तुम्ही आणलेली आहे। हे ठीक आहे की बरेच दिवसानंतर, बरेच वर्षानंतर तुम्हाला आपल्या बहिणीची आठवण या ठिकाणी झाली, बहिणींची सुरक्षा कशी व्हायला पाहिजे हा विचार आपण केला। त्यासाठी आपले फोटो सुद्धा तुम्ही अर्जावर लावता। जेव्हा सरकारी अर्ज आपण या ठिकाणी करतो,
सरकारी अर्जावर कुणाचेही फोटो नसतात. निवडणूक डोळ्यासमोर घेऊन मतांची गोळाबेरीज करण्यासाठी हा केविलवाना खटाटोप या राज्य सरकारचं चाललं आहे. आणि हे खरे देखील वाटते, कारण लोकसभा निवडणुकीच्या या निराशाजनक कामगिरीनंतर शिंदे गव्हर्नमेंट आता जास्त सतर्क झालं आहे. आणि त्यानंतर आता रिसेंटली पुणे पोर्ट केस याप्रमाणे हवाला केस समोर आला, ज्यामध्ये एक शिंदे गव्हर्नमेंटच्या मिनिस्टरचा मुलगा इन्व्हॉल्ड आहे. आणि दुसरीकडे विरोधी पक्ष हे अजून मजबूत होत चालले. आता रिसेंटली एक बीजेपी मंत्री हा शिवसेनाच्या उद्धव गटामध्ये सामील झाला. आणि आता 2011च्या सेन्ससमध्ये हा डाटा मी अधोरेखित करतो. हा आहे जातींच्या प्रति लोकसंख्येचा डाटा. यानुसार या महाराष्ट्रामध्ये जवळपास 80% ही लोकसंख्या मात्र हिंदूची आहे. त्यानंतर इथे जवळपास 13% पॉप्युलेशन ही मुस्लिम आहे आणि 60% उरलेली पॉप्युलेशन ही दुसऱ्या जातींची आहे, जसे की ख्रिश्चन, जैन आणि बुद्धिस्ट. आता हा डेटा तर सरकारीचा आहे, तरी सुद्धा काही अँटी सोशल लोक अशा प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत आणि म्हणतायत की हे पहा, हे मुस्लिम लोक तर काही हिंदू पार्टीजला किंवा दुसऱ्या हिंदू संघांना वोट करणार नाही, परंतु फ्री मधलं सामान इथे मिळते तिथे मात्र लवकरच गर्दी करत आहे. यासारख्या लोकांसाठी मला एक एक्झाम्पल आठवते. आपण जेव्हा कुठे बाहेर जातो आणि हॉटेलमध्ये 1-2 दिवस राहतो, त्यानंतर शेवटच्या दिवशी आपण त्या हॉटेलमध्ये फ्री शॅम्पू, फ्री सोप आणि चहाचे पॅकेट हे देखील आपल्या बॅग मध्ये भरून घेतो. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. पॉइंट माझा हा आहे की आपण सगळे भारतीय आहोत, हिंदू असो वा मुस्लिम, आणि आपल्या सर्वांनाच फ्री मधील गोष्टी घेणं हे आवडते. आणि निवडणुकीत मत टाकणे हा तर एक वैयक्तिक डिसिजन आहे आणि कोणीच आपल्याला सांगितले नाही पाहिजे की आपण कुणाला मत द्यायचे किंवा कुणाला नाही. कन्क्लुजन मध्ये मी हे म्हणेन की या युट्यूबर पण म्हणे ज्यांनी या व्हिडिओ मध्ये म्हटले आहे की सरकार जर इतके पैसे खर्च करायला तयारच असेल तर हाच पैसा त्यांनी नवीन जॉब क्रिएट करण्यासाठी लावला पाहिजे आणि नुसतं इलेक्शन पुरतं फ्री मधला सामान वाटून मात्र काही इलेक्शन जिंकल्या जात नाही. हा व्हिडिओ आवडला असेल तर याला एक लाईक करा आणि या योजनेबद्दल तुमचं काय मत आहे ते मला खाली कॉमेंट मध्ये सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये.